घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आता मात्र येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये आपल्याला पाहायला खूप मोठा ट्विस्ट मिळणार आहे. आणि त्याच वेळेला आता मात्र इकडे नानासाहेब ज्या वेळेला ऋषिकेश आणि जानकी हे खोट्या मृत्यूपत्राचं सत्य आल्यामुळे घर सोडायला निघून जाणार, त्यावेळेला नानासाहेब उठून बाहेर आलेले आहेत आणि इथून खरा तमाशा सुरू झालेला आहे. नानासाहेब आत्तापर्यंत झोपून होते, पण इकडे आता जानकीचं त्या वॉर्ड बॉयवरती अचूक लक्ष होतं आणि त्या वॉर्ड बॉयवरती लक्ष असल्यामुळे आता मात्र इकडे जानकी त्या वॉर्ड बॉयकडून सगळ्या अपडेट्स घेत असते. आणि त्याच वेळेला आता मात्र इकडे जानकीला त्या वॉर्ड बॉयने सांगितलेलं असतं की या सगळ्यामध्ये नानासाहेबांची हालचाल होते. मग आता मात्र जानकी म्हणते, हे बघ, तुला ना जितके पैसे हवेत ना तितके पैसे मी देईन, पण एक गोष्ट लक्षात ठेव, नानासाहेब शुद्धीवरती आलेत आधी कुणाला सांगायचं नाही. मी नानासाहेबांशी भेटते, बोलते आणि त्यानंतर मग मात्र आता मी सगळ्यांना सांगेन. आता वॉर्ड बॉय म्हणतो, किती पैसे द्याल तुम्ही? यावरती जानकी सांगते, जेवढे सयाजीरावांनी दिलेत ना त्याच्या दुप्पट. आता मात्र वॉर्ड बॉय गडबडतो, तुम्हाला कसं कळलं? यावरती जानकी सांगायला लागते. जानकी म्हणते, आत्ता जर का या सगळ्यामध्ये तुम्ही मला सत्य सांगितलं नाही तर मी पोलीस कंप्लेंट करेन. यावरती आता मात्र तो वॉर्ड बॉय गडबडतो आणि आता तो वॉर्ड बॉय सांगायला लागतो, हे बघा, सयाजीरावांनी पैशासाठी नाही मी हे सगळं केलं, सयाजीरावांनी मला धमकवले. यावरती जानकी सांगते, ठीक आहे, मी तुला या सगळ्यातून बाहेर काढीन, फक्त काही कुणाला सांगू नकोस, मी नानासाहेबांची भेट घेते. आता नानासाहेब शुद्धीवरती आलेले आहेत हे गोष्ट फक्त आणि फक्त जानकीलाच माहिती असते. या सगळ्यामध्ये जानकीने आता मात्र इकडे नानासाहेबांची भेट घेतल्यावरती नाना म्हणतात, पहिले सुमित्राला बोलव, मला तिची कान उघडणी करायची आहे. जे सत्य मला समजले ते मला तिला सांगायलाच पाहिजे. यावरती मग मात्र जानकी म्हणते, नाना तुम्ही जरा शांत बसा. या सगळ्यामध्ये सध्या तरी आपल्याला तुमची तब्येत बरं होणं महत्त्वाचं आहे. मी कुणालाही कळू दिलेलं नाही आहे, कारण तुम्ही आजारी असल्यापासून खूप वेळामध्ये आता मात्र एक खूप विचित्र प्रकार घडत आहे. त्यावेळेला आता मात्र या सगळ्यामध्ये मला असं वाटतं की तुम्ही या सगळ्यामध्ये एक काम करा की सध्या तरी आपल्याला ऐश्वर्याच्या बद्दल आता काहीही तुम्हाला आईना सध्या सांगू नका, तुम्ही व्यवस्थित व्हाल तेव्हाच सांगा. यावरती नानासाहेब म्हणतात, झाले तरी काय सगळं? यावरती जानकी घडलेला सगळा प्रकार सांगायला लागते. जानकी सांगायला लागते की या सगळ्यामध्ये मला या सगळ्यामध्ये खोटं ठरवण्यात आलं होतं, मला खोटं ठरवण्यात आलं आणि त्यानंतर या सगळ्यामध्ये आता माझ्यावरती तो आरोप टाकण्यात आला. मला इकडे ऐश्वर्याने सांगितलं की तुम्ही या सगळ्यामध्ये आता मात्र नानांना ढकललत. इतकंच नाही तर नानांना तुम्ही ढकललत आणि नानांना ढकलल्यानंतर त्यांच्या ह्याच्यामध्ये साप पण सोडलात, असं म्हटल्यावरती मग मात्र नाना चिडतात. सुमित्राला बोलव. यावरती आता इकडे सांगायला लागते जानकी की नाही, मी आईला नाही बोलवू शकत, कारण आईंचा आत्ता माझ्यावरती विश्वास असा काहीच राहिलेला नाही आहे. असं म्हटल्यावरती आता मात्र इकडे नाना म्हणतात, झाले तरी काय? त्यावरती आता इकडे जानकी सांगते, तुमच्या विलची गोष्ट, तुमचं विल जे काही केलेलं आहे ना त्या विलमुळे खूप मोठा आता गोंधळ झालेला आहे. यावरती नानासाहेब म्हणतात, काय झालं आहे नक्की? मग जानकी घडलेला प्रकार सांगते की ऐश्वर्याने या सगळ्याच्यामध्ये ते विल बदललेलं आहे आणि तिने लिहिलेलं आहे की सगळी प्रॉपर्टी ही फक्त आणि फक्त सगळ्या 3 मुलांच्या नावावरती. नाना म्हणतात, मग आता काय करूया? जानकी सांगते, ऋषिकेश घर सोडून निघालेले आहेत. त्यावरती नाना चिडतात आणि जानकी, तू मला गप्प बसायला सांगतेस? या सगळ्यामध्ये मी तुम्हाला जाऊ देऊ शकत नाही. यावरती जानकी म्हणते, नाना पण तुमची तब्येत चांगली असणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे ना. यावरती नाना म्हणतात, हे बघ, या सगळ्यामध्ये माझी तब्येत गेली उडत, मला फक्त आणि फक्त माझी मुलं माझ्यासोबत हवी आहेत आणि त्यामुळे मी आता अजिबात गप्प बसणार नाही, असं म्हणत तसेच धाडधाड करत खाली येतात. त्यानंतर नाना ज्या वेळेला खाली येतात त्यावेळेला मात्र आता इकडे नाना ऋषिकेशच्या जवळ येतात. ऋषिकेशच्या जवळ आल्यावरती नाना म्हणतात, कुठे चाललास तू? यावरती ऋषिकेश म्हणतो, नाना मी हे घर सोडून चाललो आहे. नाना म्हणतात, कशामुळे?
तू हे घर कशामुळे सोडून चाललेला आहेस असं नाना म्हणतात. त्याच वेळेला आता मात्र इकडे ऋषिकेश सांगायला लागतो, नाना तुमचं मृत्यूपत्र, तुम्ही जे काही मृत्यूपत्र बनवलेले आहेत त्या मृत्यूपत्रानुसार आता माझ्या नावावरती जर काही प्रॉपर्टीज नाही आहे, तुम्ही मला तुमचा मुलगाच मानत नाही आहात, तर या सगळ्यामध्ये आता मात्र मी इकडे थांबून काय करू, मी या सगळ्यामध्ये घर सोडून चाललो आहे. यावरती नाना म्हणतात, खबरदार खबरदार, कुणी सांगितलं तुला मी असं मृत्यूपत्र बनवलं आहे. यावरती मग मात्र इकडे सुमित्रा म्हणते, असं काय करताय तुम्ही, इतके का हायपर होताय, तुम्हीच हे मृत्यूपत्र बनवलं होतं आणि त्यामुळे या मृत्यूपत्रानुसार मी हा निर्णय दिला. नाना म्हणतात, तुला कुणी अधिकार दिला, कुणी अधिकार दिला माझ्या मुलाला या सगळ्यामधून बेदखल करण्याचा. अगं इतकी कपटी आई कशी काय तू होऊ शकतेस, मला तर तुझं आता काही गोष्टीच कळत नाही. सुमित्रा म्हणते, असं काय करताय, माझा मुलगा असं का सारखं म्हणताय तुम्ही. यावरती नाना म्हणतात, मग आता काय म्हणू, कारण तू सुद्धा माझी मुलं म्हणून 3 मुलांना हे करतेस, मग माझ्या मुलाला तू वाऱ्यावरती सोडलंस तर मी माझ्या मुलाची बाजू नाही का घेणार. असं म्हटल्यावरती आता मात्र सुमित्रा हदरते आणि आता सुमित्रा म्हणते, काय बोलताय तुम्ही, मी कधी फरक केलाय का. नाना म्हणतात, तू फरक केलायस आणि तू इतकी कपटी बाई आहेस ना, तू आई म्हणण्याच्या लायकीची नाही आहेस. तू न वैरीण आहेस, वैरीण, आई नाही तू वैरीण आहेस. आणि काय मृत्यूपत्र ओरिजिनल होतं ते तुला माहिती आहे का. ते तुला काहीही माहीत नसताना तू अचानकपणे या सगळ्यामध्ये बोलून टाकलंस की ऋषिकेशच्या नावावरती काहीच नाही आणि फक्त तुझ्याच 3 मुलांच्या नावावरती. यावरती सुमित्रा म्हणते, जे मृत्यूपत्र माझ्यासमोर आलं, जे शहाणे वकिलांनी मृत्यूपत्र केलं तेच मृत्यूपत्र मी फक्त वाचलं ना. याच्यावरती आता मात्र नाना म्हणतात, अजिबात नाही, हे खोटं मृत्यूपत्र आहे. सुमित्राला धक्का बसतो. नाना सांगतात, जानकी देवाराच्या खोलीमध्ये जे मृत्यूपत्र आहे ते आण. जानकी म्हणते, नाना तुमची तब्येत खराब आहे, तुम्ही या सगळ्यामध्ये स्वतःला त्रास करून घेऊ नका. नाना प्लीज तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका, या सगळ्यामध्ये तुम्हाला त्रास होतोय हे मला दिसतंय, राहू दे ते सगळं, तुम्ही तुमची तब्येत जपा. याच्यावरती नानांना बेडरूममध्ये आणलं जातं. नाना खूप हायपर झाल्यामुळे त्यांना या सगळ्यामध्ये खूप त्रास होत असतो आणि त्यामुळे नाना खूपच आता त्रासलेले असताना त्यावरती सुमित्रा म्हणते, बोला ना. यावरती नाना म्हणतात, तू चालती हो इथून, कारण या सगळ्यामध्ये तू माझ्या मुलाला चुकीची वागणूक दिलीस, त्याच्या अंगावरती ओरडलीस, हे दोघंजण घर सोडायला निघाले आणि सुमित्रा तू गप्प बसलीस, तू कुणाकुणाच्या बोलण्यामध्ये यायला लागलीस. आधी फक्त ह्या तुझ्या आई होत्या, आता ती ऐश्वर्या. आता इकडे ऋषिकेश नानांना झोपवतो, डॉक्टरांना बोलवतो, कारण नाना खूप हायपर झालेले असतात. नाना हायपर झाल्यामुळे आता मात्र इकडे सगळ्यामध्ये नानांना खूप त्रास होत असतो आणि त्यामुळे ऋषिकेश आता मात्र या सगळ्यामध्ये नानांना समजवत असतो, नाना स्वतःला त्रास करून घेऊ नका, तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका. नाना म्हणतात, नाही हे सगळं काय केलं आहे ना मी खरंच चुकलो, मला तर असं वाटायला लागलं आहे मी दुसरं लग्न करून खूप मोठी चूक केलेली आहे ऋषी, तुझ्यावरती मी अन्याय केला आहे. सुमित्रा म्हणते, नका हो, असं बोलून तुम्ही या सगळ्यामध्ये मला खूप मोठी गिल्ट देताय. यावरती आता मात्र इकडे नाना म्हणतात, तुला गिल्ट द्यायला तू आज जे काही वागलीस ना त्यामुळे माझा लग्नाचा डिसिजन चुकला, या मतावरती मी पूर्णपणे ठाम आहे. तुझ्याशी लग्न केलं पण माझ्या ऋषिकेशला आई मिळावी त्यासाठी मी लग्न केलं होतं, पण तू काय केलंस, तू या सगळ्यामध्ये मात्र आता माझ्या मुलाला परक केलंस आणि फक्त तुझीच मुलं जपत बसलीस. सुमित्रा हे तुझं वागणं मला अजिबात पटलेलं नाही आहे. यावरती सुमित्रा म्हणते, काय बोलताय तुम्ही. यावरती नाना सांगतात, हो तू माझ्या मुलांना चुकीची वागणूक दिलीस, आता बास झालं, आता मी तुम्हाला खरं सांगणार आहे. असं म्हणेपर्यंत आता इकडे जानकी ते मृत्यूपत्र घेऊन येते. जानकीने मृत्यूपत्र आणल्यावरती मग मात्र आता इकडे ऋषिकेशला ते मृत्यूपत्र वाचायला सांगितलं जातं. त्या मृत्यूपत्रामध्ये आता मात्र ही सगळी प्रॉपर्टी असते, ती असते आता इकडे सगळी पार्वतीची प्रॉपर्टी खरं तर ऋषिकेशची असते, पण पार्वतीने म्हणजेच ऋषिकेशच्या आईने असं सांगितलेलं असतं की सगळी प्रॉपर्टी सगळ्या मुलांच्या मध्ये डिवाईड होईल. आणि हे ऐकल्यावर ती सुमित्रा हदरते. नाना म्हणतात, तू इतकी कपटी बाई आहेस ना, पण माझी पार्वती ही सोन्यासारखी होती, तिने कधीही विचार केला नाही की ही प्रॉपर्टी माझी आहे म्हणून फक्त ती प्रॉपर्टी माझ्या मुलांना मिळणार. तिने सगळ्यांचा विचार केला, भविष्यात तुझ्या होणाऱ्या मुलांचा विचार केला. तिच्यासारखी
तुला याची सर नाही. आणि खरं सांगू का, तर या सगळ्यामध्ये सुमित्रा तू चुकलीस, तू पूर्णपणे चुकलेली आहेस. यावरती मग मात्र आता इकडे नाना म्हणायला लागतात, बास झालं. माझी ना पार्वती सोन्यासारखी पवित्र होती आणि तिने सगळ्या मुलं, जी जन्माला पण तुझी मुलं नव्हती आली, त्या मुलांवरती तिने आपली प्रॉपर्टी देण्याचं ठरवलं. आणि तू तू त्या ऐश्वर्याच्या फुटकळ कारस्थानामध्ये आलीस. मला त्या ऐश्वर्याचं काही वाटत नाही आहे. मला तुझा राग आला आहे. ऐश्वर्या परकी होती. ऐश्वर्या हे घर फोडायला आली होती. सयाजीरावांची नालायक मुलगी होती. माझा राग तुझ्यावरती आहे. तुझ्या आईला पण काही बोलण्यात अर्थ नाही. ती पण परकी होती. तिला मी आसरा दिला. तुम्ही दोघीजणी रस्त्यावरती पडलेल्या होतात. त्यावेळेला मी तुम्हाला आसरा दिला. मी तुम्हाला दोघींना घरामध्ये आणलं. मी तुम्हाला दोघींना घरात आणलं आणि पार्वतीच्या प्रॉपर्टीमधला महत्त्वाचा हिस्सा मी तुम्हाला देऊ केला, म्हणजे तुमच्या मुलांना देऊ केला. तरीसुद्धा या सगळ्यामध्ये तू आता असं वागशील असं मला खरंच वाटलं नव्हतं. तुझं ना मला तोंड बघायचं नाही आहे. त्यावरती मग मात्र सुमित्रा म्हणते, असं म्हणू नका. मी ऋषिकेशवरती मनापासून प्रेम केलं होतं. यावरती नाना म्हणतात, मी बघितलं तुझं प्रेम. तू ऋषिकेश आता घर सोडून चाललाय तरी त्याला थांबवण्याची सुद्धा आता या सगळ्यामध्ये विचार नाही केलास. बाद झालं. तू आत्ताच्या आत्ता चालती हो माझ्या नजरेसमोरून. यावरती ऋषिकेश म्हणतो, आई थांब. नाना काय बोलताय तुम्ही? आई आत्ता चुकली असेल, पण या सगळ्यामध्ये आईने लहानपणापासून मला जे प्रेम दिलं ना ते मी नाही विसरू शकत. हे सगळं ऐश्वर्याचं कारस्थान आहे. जानकी म्हणते, हो नाना, तुम्ही आईंना असं बोलताय हे आम्हाला नाही पटत आहे. आमच्यासाठी आई, तुमच्या इतक्याच आईसुद्धा आमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. तुम्ही आईंना असं काही बोलू शकत नाही. या सगळ्यामध्ये तुम्ही जर का पुन्हा आईंशी असं काही बोललात तर आम्हाला चालणार नाही. असं म्हणत दोघंही जण या सगळ्यामध्ये आता मात्र इकडे नानांना सुमित्राला ओरडण्यापासून थांबवतात. त्यानंतर मग मात्र आता नाना म्हणतात, बघितलंस, हा खरा माझ्या पार्वतीचा मुलगा. हा माझ्या पार्वतीचा मुलगा. नाहीतर सारंग लगेचच इकडे आता ऐश्वर्याच्या ह्याला भुलला आणि तू पण त्याचीच आई. आता मला तुमच्याशी काही बोलायचं नाही आहे. मी जिथे ऋषिकेश आणि जानकी राहणार तिथे तुम्हाला पैसा प्रॉपर्टी हवे ना, ही पैसा प्रॉपर्टी तुम्ही सगळ्यांनी तुम्हाला घेऊन टाका. मला तुमच्याशी काहीही बोलायचं नाही आहे. तुम्ही आत्ताच्या आत्ता इथून माझ्या नजरेसमोरून जा, कारण मी माझ्या ऋषिकेश जानकीच्या शिवाय राहू शकत नाही. मी त्यांच्यासोबत राहणार. मग झोपडीत राहायची वेळ आली तरी चालेल. तुम्हाला पैसा प्रॉपर्टी ऐश्वर्या पाहिजे ना, तुम्ही ते पैसा प्रॉपर्टी ऐश्वर्या घ्या. पैसा प्रॉपर्टी ऐश्वर्या सगळं तुमच्याकडे ठेवा. मला तुमच्यामध्ये आता थायचं नाही आहे. इतक्या जे माणसं हे आहेत ना त्यांच्यासोबत मी राहणार नाही. सुमित्रा हातापाया पडायला लागते. आणि आता विजयादशमीच्या दिवशी नानांनी सुमित्रा आणि आजीला त्यांची लायकी दाखवलेली आहे. तुमची या सगळ्यामध्ये काय लायकी आहे ना ती आत्ता समजली मला. तू ना त्या सुमित्रा, तूसुद्धा तुझ्या आईची मुलगी शोभतेस. तुझ्या आईने जे काही केलं ना तेच तू करती आहेस आणि भविष्यातसुद्धा तू तेच करशील. माझ्या मुलांसोबत हे अशी वागणूक मी सहन करणार नाही. आणि त्यामुळे आज मी निर्णय घेतला आहे, सुमित्रा, मला तुझ्यासमोर राहायचं नाही आहे. सुमित्रा म्हणते, काय बोलताय तुम्ही? आणि आता नाना म्हणतात, ऋषिकेश, जानकी, तुम्ही घर सोडताय ना, तुम्ही घर सोडण्याचा जो निर्णय घेतला आहेत ना त्या निर्णयामध्ये मी तुमच्यासोबत आहे. आत्ताच्या आत्ता हे घर सोडून आपण निघून जायचं आहे. मी सुद्धा तुमच्यासोबत येतो. सुमित्रा म्हणते, काय बोलताय? यावरती नाना म्हणतात, हो, कारण आता मी तुम्हाला ओळखलेलं आहे. पैशासाठी तुम्ही सगळे हपापलेले आहात. तुम्हाला पैसा मिळाला ना, ऋषिकेश जानकी जिथे असतील तिथे मी राहणार. असं म्हणत नानांनी सुमित्रा आणि आजी यांना लायकी दाखवले. सारंगला त्याची लायकी दाखवली आणि तू आई नाहीस तर वैरीण आहेस असं म्हणत नानांनी खूप मोठा स्फोट